नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 1 एप्रिल 2024 ते 7 एप्रिल 2024 साप्ताहिक राशी भविष्य. मेष राशी. या सप्ताहात ज्या व्यापाराला यशस्वी बनवण्यासाठी तुम्ही वर्षापासून मेहनत करत असून आपले रक्त घाम एक करत होते, त्यांना पेशावर जीवनात एक उत्तम ओळख देण्यात या सप्ताहात बऱ्याच प्रमाणात यशस्वी होऊ शकाल. या काळात तुमच्या डोळ्यात आनंद दिसेल. अशात तुम्हाला याचे सर्व श्रेय स्वतःला घेण्याच्या ऐवजी आपले अधिक कार्य करत असलेल्या कर्मींना, देव आणि आपल्या कुटुंबातील त्या सर्व लोकांना द्यावे लागेल, जे प्रत्येक स्थितीमध्ये तुमच्यासोबत एक स्तंभासारखे उभे आहेत. या सप्ताहात तुमच्या राशीमध्ये शुभ ग्रहांची युती विभिन्न विषयात तुमच्याकडे इशारा करते. म्हणून तुमच्यासाठी उत्तम हेच असेल की तुम्ही मन लावून अभ्यास करा आणि प्रत्येक चिंतेपासून निश्चिंत राहा, कारण यश या सप्ताहात तुम्हाला मिळूनच राहील. चंद्र राशीपासून शनी एकादश भावात स्थित होण्याच्या कारणाने या सप्ताहात तुम्हाला तुमचा हरवलेला आत्मविश्वास आणि ऊर्जा पुन्हा येताना प्रतीत होईल, ज्याचा परिणाम स्वरूप पाहिले असता तुम्हाला कुठलाही निर्णय घेण्यात समस्या येत होती ती आता दूर होताना दिसेल आणि तुम्ही आपल्या समजदारीचा परिचय देऊन योग्य निर्णय घेऊ शकाल. यावेळी समाजाच्या बऱ्याच माननीय व्यक्तींसोबत तुमचा संवाद कायम असू शकतो. तुम्हाला भविष्यात आपले धन हुशारीने आणि समजदारीने गुंतवणूक करण्यात मदत मिळेल. कौटुंबिक गोष्टींमध्ये बाहेरील लोकांकडून हस्तक्षेप केल्याने आपण आणि कुटुंबातील वृद्ध व्यक्तीमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो. याचा परिणाम थेट तुमच्या शब्दांना प्रभावित करेल. उपाय: नियमित 41 वेळा ओम राहवे नम:चा जप करा. वृषभ राशी. या सप्ताहात चंद्र राशीपासून 12व्या भावात बृहस्पती उपस्थित असण्याच्या कारणाने या आठवड्यात अनावश्यक गोष्टीवर आपले पैसे खर्च केल्याने आपल्या पालकांना राग येऊ शकतो. यामुळे शक्य आहे की त्यांच्या ओरडण्याच्या व्यतिरिक्त आपल्या इतर सदस्यांच्या प्रश्नांची उत्तरे देखील द्यावी लागतील. या राशीतील जातकांसाठी हा सप्ताह करिअरमध्ये बरेच शुभ परिणाम घेऊन येणारा सिद्ध होईल, कारण यावेळी तुम्हाला सर्व मनासारखे फळ प्राप्त होतील. सोबतच ही वेळ तुमच्या करिअर आणि पेशावर जीवनात आपल्या लक्ष्य आणि महत्त्वाकांक्षांना प्राप्त करण्यासाठी अत्याधिक दिशात्मक शक्ती आणि क्षमता प्रदान करण्यात यशस्वी राहाल. जर तुम्ही पॉलिटिक्स किंवा सोशल सर्व्हिसचा अभ्यास करत आहे तर तुमच्यासाठी ही वेळ सर्वात अधिक चांगली राहील. तसेच इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनाही या काळात भरपूर यश मिळण्याचे योग बनताना दिसत आहेत. या सप्ताहात सर्वात अधिक वयोवृद्ध जातकांना आपल्या आरोग्याविषयी काळजी आणि सतर्क राहण्याचा सल्ला दिला जातो. अन्यथा
त्यांना गुडघेदुखी, कंबरदुखी यासारख्या समस्यांचा सामना करावा लागेल आणि त्यावर त्यांना धनही खर्च करावे लागेल. आर्थिक गोष्टीबद्दल या आठवड्यात असे काहीतरी घडण्याची शक्यता आहे. म्हणून कशावरही किंवा एखाद्या विशिष्ट व्यक्तीवर आंधळेपणाने अवलंबून राहणे टाळा. उपाय: मंगळवारी केतू ग्रहासाठी यज्ञ हवन करा. मिथुन राशी: या सप्ताहात तुम्हाला समाजात मान सन्मान प्राप्त होईल. तथापि या काळात तुमच्या भाऊ बहिणींचे आरोग्य कमजोर राहू शकते, ज्यावर तुम्हाला आपले काही धन खर्च करावे लागेल. परंतु या काळात तुमच्याद्वारे आपली प्रत्येक प्रकारची कौटुंबिक जबाबदारीचा निर्वाह करणे तुम्हाला घरात मान सन्मान देण्याचे कार्य करेल. या सप्ताहात तुम्हाला आपल्या वरिष्ठ आणि उच्च अधिकाऱ्यांकडून पूर्ण प्रशंसा आणि सहयोग मिळेल. याच्या व्यतिरिक्त तुमच्याद्वारे केली गेलेली यात्राही या काळात तुम्हाला खूप लाभ देईल, कारण तुमच्या कुंडलीमध्ये बऱ्याच शुभ ग्रहांचा प्रभाव तुमच्या हितामध्ये दिसत आहे. या सप्ताहात बऱ्याच विद्यार्थ्यांचे आरोग्य खराब होऊ शकते. या कारणाने त्यांना स्वतःला आपल्या शिक्षणाच्या प्रती केंद्रित राहण्यात समस्यांचा सामना करावा लागेल. अशात सुरुवातीपासूनच आपल्या आरोग्याची काळजी घेऊन चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. हा सप्ताह तुमच्यासाठी घाईगर्दीचा असेल, यामुळे तुम्हाला तणाव असेल आणि याच कारणाने तुमच्या स्वभावात आक्रमकता पाहिली जाईल आणि तुम्ही प्रत्येक जणासोबत व्यवस्थित बोलण्यात अपयशी ठराल. आर्थिक पक्षाच्या क्षेत्रात या सप्ताहात चंद्र राशीपासून चतुर्थ भावात केतू स्थित होण्याच्या कारणाने या सप्ताहात तुम्हाला खूप विचार करण्याची आवश्यकता असेल, कारण योग बनत आहेत की तुम्हाला जुन्या गुंतवणुकीने धनलाभ होईल. परंतु तुम्ही दुसऱ्यांच्या गैरगरजेच्या मागणीला पूर्ण करून कारण नसताना आपले धन खर्च कराल. यानंतर तुम्हाला भविष्यात समस्यांचा सामना करावा लागेल. उपाय: प्राचीन पाठ विष्णू सहस्त्रनामाचा नियमित जप करा. कर्क राशी: या सप्ताहात सुरुवातीमध्येच तुमच्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक प्रकारच्या आर्थिक समस्या दूर होतील आणि त्यात आलेल्या सुधारामुळे सप्ताहाच्या मध्यात तुमच्यासाठी काही गरजेच्या गोष्टी खरेदी करणे सहज होईल. यामुळे तुम्ही आपल्या सुखसुविधेत वृद्धी करतानाही दिसाल. या सप्ताहात तुमच्या वडिलांचा व्यवहार तुम्हाला अधिक त्रास देऊ शकतो, कारण ते तुम्हाला काही गोष्टींना घेऊन रागावण्याची दाट शक्यता आहे. यामुळे जितके शक्य असेल कौटुंबिक शांतता कायम ठेवण्यासाठी त्यांच्या गोष्टीवर प्रतिक्रिया देऊ नका, अन्यथा वाद वाढू शकतो. चंद्र राशीपासून शनी अष्टम भावात स्थित होण्याच्या कारणाने कामकाजाच्या बाबतीत या सप्ताहात तुमचा आवाज पूर्णतः ऐकला जाईल. सांगण्याचे तात्पर्य हे आहे की
जरी व्यापार असो वा नोकरीत, प्रत्येक ठिकाणी तुमची रणनीती आणि योजनेचे कौतुक होईल. सोबतच दुसरे लोकही तुमच्या विचारावर लक्ष देताना दिसतील. यामुळे तुम्हाला प्रोत्साहन मिळेल. तुमचे राशी भविष्य हे सांगते की ते विद्यार्थी जे कुठल्याही स्पर्धा परीक्षेच्या तयारीमध्ये आहेत, त्यांना या सप्ताहात यश प्राप्ती होईल. परंतु त्यासाठी त्यांना स्वतःला सर्वपरी न समजून विषयांना समजण्यात दुसऱ्यांची मदत घेण्याची आवश्यकता असेल, कारण तेव्हाच तुम्ही आंशिक यश प्राप्त करू शकाल. या राशीतील प्रौढ जातकांना या पूर्ण सप्ताहात आपल्या आरोग्याची विशेष काळजी करण्याची आवश्यकता आहे. यासाठी सकाळ संध्याकाळ पार्कमध्ये जाऊन जवळपास 30 मिनिटे चाला आणि जितके शक्य असेल धुळीने भरलेल्या ठिकाणी जाऊ नका. उपाय: नियमित 11 वेळा ओम सोमाय नम:चा जप करा. सिंह राशी: या सप्ताहात चंद्र राशीपासून 9व भावात बृहस्पती उपस्थित असण्याच्या कारणाने या सप्ताहात बरेच जातक त्यांच्या पूर्वीच्या आर्थिक संकटातून मुक्त होताना दिसतील. यावेळी आपल्यालाही समजेल की कुटुंबातील सदस्य आणि आपल्या जोडीदाराबद्दल आपण चुकीचे होतो. त्यांनी आपल्या कठीण परिस्थितीत आपल्याला पूर्ण पाठिंबा दर्शविला आहे. या कारणास्तव आपण आपले काही पैसे त्यांच्यावर देखील खर्च करून त्यांचे आभार मानू शकता. या सप्ताहात तुम्ही अध्यात्माचा आधार घेऊन आपल्या कौटुंबिक जीवनातील समस्यांना दूर कराल. परंतु या सर्व प्रयत्नाने कौटुंबिक वातावरण नकारात्मक होण्याने खास मानसिक चिंता होत राहील. जर आपण एखादी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर या आठवड्यात तुम्हाला असे काहीही करणे टाळावे लागेल, कारण हा काळ कामाच्या ठिकाणी शिकण्यासाठी चांगला आहे. म्हणून गुंतवणुकीसाठी प्रतीक्षा करा. या सप्ताहात बरेच विद्यार्थी सोशल मीडियावर आपला अधिक वेळ खर्च करताना दिसतील. यामुळे त्यांना येणाऱ्या स्पर्धा परीक्षेत नकारात्मक फळांची प्राप्ती होऊ शकते. अशात फोन आणि लॅपटॉपचा चुकीचा वापर टाळून अभ्यासाकडे लक्ष देणे चांगले राहील. तुमच्या आरोग्याने जोडलेल्या काही समस्या तुमच्यासाठी समस्यांचे कारण बनू शकते. अशात खास करून आपले डोळे, कान आणि नाक यांची काळजी घ्या, कारण तुम्हाला याच्याशी जोडलेले काही संक्रमण होण्याची शक्यता दिसत आहे. उपाय: आदित्य हृदयमचा नियमित पाठ करा. कन्या राशी: या सप्ताहात तुम्ही आपल्या नातेवाईकांसोबत काही वेळ घालवून त्यांना गरजेचा सल्ला देऊ शकता. सोबतच यावेळी तुमचा व्यवहार घरच्यांच्या प्रतीही चांगला राहील. यामुळे तुमच्या आईवडिलांना पाहून आनंदित राहाल आणि तुम्हालाही प्रसन्नतेचा अनुभव होईल. या सप्ताहात करिअर राशी भविष्य हे संकेत देते की या राशीतील व्यापाराच्या क्षेत्राने जोडलेल्या जातकांना बऱ्याच ग्रह नक्षत्रांच्या स्थितीने अनुकूल परिणाम मिळू शकतील. अशात
या काळात त्यांना विविध क्षेत्राने उत्तम कमाई होण्याची शक्यता आहे. जर तुमचा आपल्या कुणी सहपाठी किंवा शिक्षकाबरोबर काही वाद चालू असेल तर या सप्ताहात तुम्ही त्या वादाला संपवून त्यांच्यासोबत आपले संबंध उत्तम करण्याकडे प्रयत्न करताना दिसाल. यामुळे तुम्हाला शिक्षणात सकारात्मक परिणाम प्राप्त होण्यासोबतच वर्गात तुमची इमेज उत्तम होण्यास मदत मिळू शकेल. चंद्र राशीपासून शनी 6व्या भावात स्थित होण्याच्या कारणाने स्वास्थ्य राशी भविष्यात या सप्ताहात तुम्हाला बरेचसे महत्त्वाचे व सकारात्मक बदल दिसतील. कारण यावेळी तुमच्या थोड्या प्रयत्नांनी तुम्ही आपल्या आरोग्याला उत्तम करू शकता आणि तुमचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य तंदुरुस्त राहील. चंद्र राशीपासून बृहस्पती 8म भावात स्थित होण्याच्या कारणाने पर्याप्त धनाच्या कमतरतेच्या कारणाने या सप्ताहात कलह स्थिती उत्पन्न होऊ शकते. म्हणून अशा परिस्थितीमध्ये आपल्या घरातील लोकांसोबत विचारपूर्वक बोला आणि गरज पडल्यास धनाच्या संचयाला घेऊन योग्य सल्ला घ्या. उपाय: नियमित 41 वेळा ओम बुधाय नम:चा जप करा. धन्यवाद. असेच साप्ताहिक राशी भविष्य ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.